नमस्कार, जय भवानी, जय शिवराय मित्रांनो. झालं असं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 3.5 ते 4 कोटी अर्ज फक्त शेतजमीन मोजणीचे आहेत. आता एवढे मोठे अर्ज म्हटल्यानंतर त्यांची शेतांची मोजणी करण्यासाठी बराच कालावधी लागतो. कधीकधी 6 महिने, 8 महिने, 9 महिने किंबहुना त्याच्यापेक्षा अधिक कालावधी हा शेतमोजणीचा ही जी प्रोसेस आहे ती करण्यासाठी लागतो. आणि त्यामध्येही 2 भाग पाडलेले आहे. एक म्हणजे तातडीची मोजणी आणि दुसरी आहे सर्वसाधारण मोजणी. सर्वसाधारण मोजणीचा कालावधी 8, 9, 10 महिने एवढाही असू शकतो. याच्या मागचं कारण असं आहे की अर्ज जास्त असले तर त्यासाठी भूमापकाची जी संख्या आहे ती कमी असते आणि अर्जांचे प्रकरणाची मोजणी जास्त. त्यामुळे एवढे भूमापक त्या प्रकरणासाठी पुरेसे नसतात. आणि तातडीची मोजणी आपण जर बघितली तर 3 ते 4 महिन्यामध्ये, 5 महिन्यामध्ये तातडीची मोजणी केली जाते. असे अनेक शेतीचे प्रकरण विवादाचे तहसीलदार कार्यालय, SDO कार्यालयामध्ये प्रलंबित असतात. कोणी कोणाच्या शेतामधून बांध घातलेला असतो, कोणी कोणाच्या शेतामधून जाऊ देत नाही. पारंपरिक रस्ता असल्यानंतरही काही शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. हे जे विवादाचे मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे एकाच कारणामुळे होतात की आपल्या शेतजमिनीची मोजणी आपण करत नाही किंवा मग आपल्या शेजारील शेतकरी आपल्या शेतजमिनीची मोजणी करत नाही. आणि सोबतच यांना लागणारा जो कालावधी असतो तो भरपूर असतो. या प्रकरणावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय काय आहे तर जी काही जमीन मोजण्याच्या अर्जांची संख्या असते त्यासाठी भूमापक पुरेसे नसतात. तर आता राज्य सरकार असे काही खाजगी भूमापक त्यांच्या यादीमध्ये अप्रूव्ड करणार आहे, समाविष्ट करणार आहेत. त्यांना शासकीय भूमापक याच्या श्रेणीत ते आणणार आहेत. अर्थातच हे खाजगी जे भूमापक आहेत ते परवानाधारक आहेतच, फक्त त्यांना एक प्रकारे कॉन्ट्रॅक्च्युअल आपण म्हणू कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही खाजगी भूमापकांची नोंदणी सरकार करणार आहे. म्हणजे जे शासकीय भूमापक आहेत ते तर आहेच आणि सोबत त्याला जोड म्हणून खाजगी भूमापकही शेतजमिनीच्या मोजणीसाठी राज्य सरकार अप्रूव्ड करणार आहे. आणि खाजगी भूमापकांकडे स्वतःचं यंत्र असतंच, परंतु त्याला रिप्लेस करून जे शासकीय मोजणी यंत्र असतं ज्याला रोवर म्हटलं जातं ते रोवर राज्य सरकार त्या खाजगी भूमापकांना पुरवणार आहे. याचा फायदा असा होईल की जमिनीची जी मोजणी आहे, जे अर्ज प्रलंबित आहेत, मोठ्या संख्येवर प्रलंबित असतात, त्या प्रलंबित अर्जाची संख्या जी आहे लवकरात लवकर ते अर्ज निकाली काढला जाईल आणि परिणामी विवादाची जी संख्या आहे ते कमी होईल. हा जो निर्णय घेतलेला आहे हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीची मोजणी करणं अतिशय सुलभ होणार आहे. आणि परिणामी भविष्यात जे अतितातडीची जी अवाजवी रक्कम राज्य सरकारला आपल्याला द्यावी लागते ती सर्वसाधारणच शेतजमिनीच्या मोजणीमध्ये येणार आहे. परिणामी तातडीची जी मोजणी आहे ती रद्दबातल करण्यात येईल असं भविष्यात होऊ शकतं. तुम्ही जर तुमच्या शेतजमिनीची मोजणी केली असेल, काय समस्या तुम्हाला आलेल्या आहेत कमेंट करून नक्की कळवा. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.